शहरातील येणाक्रा भागातील कचरा केंद्रावर एमआयएम पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी मनपाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी महापौर, लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्याचे पडसाद आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले। महानगरपालिकेची सोमवारी 11 वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेच्या सुरुवातीला गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सभा सुरू होताच वंचित आघाडीचे नगरसेवक अफसर खान यांनी शहरात एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात काही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेता हे सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वाक्य बोलत असून यामुळे महापौर आणि लोकप्रतिनिधी यांचा अवमान केला गेलाय। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या मागणीला भाजपाचे राजगौरव वानखेडे आणि इतर सदस्यांनी समर्थन देत महापौरांकडे कारवाईची मागणी केली। यामुळे सभागृहात पुन्हा एमआयएम आणि सत्ताधारी पक्षात मोठा वाद सुरू होऊन गदारोळाला सुरुवात झाली। या विषयावरून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी चांगल्याच उपदेशाचे डोस देत अशा नगरसेवकांना चांगल्या प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगितलं। सभागृहाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची आणि सत्ताधारी कारवाई मागणी करत असल्याने सभेत गोंधळ बघून महापौर समीर राजूरकर यांनी विरोधी पक्ष नेता यांना विनंती वजा समज देत यापुढे असं वक्तव्य करू नका असे सांगितले आणि आपण करत असलेला अवमान हा त्या पदाचा होत असल्याने भान ठेवून बोलावे असे सांगत या विषयाचा शेवट केला।